आला गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्ग पाहतो आपण रामदेव विकेट मारा करेल मात्र सुनील सामना करेल गणेश एक स्फोटक फलंदाज टीम मधले आला चालू रे तिथे चालू हॅलो चालू करायचा सामना वेळ घेऊ नका आपण 5 मिनिटं द्या नक्कीच हा गोलंदाज पहिला सन्मान देतो चेंडूला दर्शन घेऊन मात्र गोलंदाजीला सुरुवात करतो नक्कीच एक नवदीप खेळाडू कमबॅक अप्रतिम गोलंदाज आहे क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळालं विजय यांच्याकडून सावळे संघाचे मॅन ऑफ द मॅच नरेश आपण इथं असतील तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे आणि हा मोठा फटका बिग षटकार टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे काय रे तो हलवत का त्याच्यावर प्रथमेश गंगावणे त्यांच्याकडून काय त्यांचा नक्कीच हजकांच्या वतीने मात्र सन्मान करण्यात येणार आहे तर प्रथमेश गंगावणे आपण यायचं स्टेजच्या स्टेजवरती इथं मात्र कुठली चुकी करत नाही पहिला विकेट मिळतोय सुमित त्याला तुम्ही षटकार मारलाय तर मी तुमचा विकेट घेऊ शकतो ते दाखवून दिलंय एक सुमित एक नवदीप गोलंदाज गोरकामा संघामध्ये एक नवीन खेळाडू तयार झालाय अप्रतिम उच्च टप्प्यावरती मारा करणारा गोलंदाज जायचंय परत धावत 1 डाऊन साठी दशरथ मागच्या सामन्यातला हिरो नक्कीच ज्याने मागचा सामना गोलंदाजीच्या जीवावर विजय मिळवून दिला तो दशरथ मैदानामध्ये रवाना होतो विनंती करतो की कलम संघाचा कर्णधार आणि खडकी संघाचा कर्णधार टॉचिंग करताय आपण आपला सुद्धा टॉच लगेच केला जाईल आणि प्रशांत गंगावणे प्रथमेश गंगावणे यांचा सन्मान स्वतः आयोजक विलास मागवारे कॅमेरामॅन युट्यूब लाईव्ह केटीसी आपण कॅमेरा फिरवायचा या साईडला जायचं कॅमेराकडे करा फोकस पुष्पगुच्छ आणि मानाची शाल परिधान करून मात्र त्यांचा सन्मान करण्यात येत आहे नक्कीच चांगलं आयोजन नियोजन पाहतो आपण इथं क्रॉस द लाईन फटकापर्यंत चेंडू डोक्याच्या वरून चुकीला मात्र नाही मित्रा ह्या चेंडूचं तुम्ही नक्कीच थोडस पुढे पाण्याची बॉटल द्यायची नरेश पवार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा त्यांना कॅमेरामॅन तिकडे कॅमेरामॅन चालू करा आपण याच्या उपराच्या साईडने 10 धावपल करते लागल्यात चुकीची क्षेत्ररक्षण इथे मात्र एक धाव सहजत्या कंपल्या दुसऱ्या घ्यायचे डोक्याची घंटा अक्षय विकेट होऊ शकते 2 धाव मिळाल्यात मित्रा नक्कीच इथे डोक्याची घंटा जर आली तर नक्की थोडस दडपण येईल परंतु 2 षटकांचा सामना पाहतो 12 धावा धावपलकावरती लागल्यात शेवटचा चेंडू पहिली कतार शिल्लक असतील इथे प्रत्येक मान्यवरांचा इथे सन्मान करण्यात येत आहे चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्या विलास यांच्या माध्यमातून हा चांगला चेंडू इथे षटक क्रमांक 1 संपुटात येते एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती लागल्यात विनंती करतोय की खडकी संघाचा काही उपलब्ध झालाय वाटतं आपण कळम संघ आपला केंद्र पाठवा कळम संघ या आपण कर्णधार
नक्कीच खडकी आणि कळम यांच्यामध्ये टॉचविन पाहतो आपण. 2 षटकांचा सामना असेल मित्रा. 2 षटक. बॅटिंग क्षेत्ररक्षण. बॅटिंग नक्कीच फलंदाजी स्वीकारले. प्रथम टॉस जिंकून ते मात्र खडकी संघाने. तर कळम संघ आपण याच्यानंतर तयार राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. ऑफ साईडला जबरदस्त फटका. एवढं क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला मिळालं. खरा पैकी आणि चुकीला माफी नाही. एक धाव महत्वाचे. क्षेत्ररक्षण आपण चांगले केले. ते चौकार वाचवलाय परंतु तिथे 1 धाव तिथे 2 धावा खर्च केल्यात. काय करतोय तो मात्र रमेश. थोडासा खाली जर चेंडू होता तर आपण चेंडूला पलेट करण्याची गरज होतं. एक एक्स्ट्रा धाव मिळतो. 14 धावा धापलकाची लागल्यात. हा मोठा फटका आहे परंतु पाहूया. प्रयत्न सुरेख होता परंतु थोडीशी हाईट कमी पडली मित्रा. हा षटकार होतो. या षटकारच्या सहाय्याने मात्र 20 धावा धापलकाची लागल्यात. हा 2 चेंडू झाले. हा सुद्धा मोठा फटका आहे. बिगी 2 धाव चौकार. अप्रतिम फलंदाजी दशरथ यांच्या माध्यमातून. राम नक्कीच टीमचे कर्णधार राम. हॅलो. इथे मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते थोडीशी. जशी आपण गोलंदाजी करत असत तसे क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं. आणि इथे मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्नामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे. राम यांच्या पारीचा अंत परंतु आता धावा 24 धावा धावफलकाचे आल्यात. संजीदा थोडासा पाहूया पुढे चेंडू आणि हा चांगला फटका. आता गॅप सिलेक्शन होतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन बदल केला आणि त्याचा फटका मात्र त्या गोलंदाजाला भोगावा लागला. 28 धावा धापलकावरती. 14ची सरासरी राखण्यात मात्र यशस्वी झाला आहे तो चिंचोली संघ. या गोलंदाजाने आणि हा सूर्यवन बाय चौकार. काय फलंदाज आहे. अप्रतिम. जा पळत जावा लवकर.
हॅलो हॅलो विलास थोडासा आवाज वाढव एक थोडासा 2 पॉइंट. हॅलो इथे पाहतो आपण 32 धावफलकातील लागल्यात त्या मात्र चिंचोली संघाची धावसंख्या पाहतोय 33 धावांची विजयासाठी गरज असेल गोरकामत संघाला. इथे नक्कीच रघुनाथ स्ट्राईकला 2 षटकाचा सामना आहे. 12 चेंडूचा खेळ आहे. इथे 33 धावा आपल्याला कराव्या लागतील. आपण धावाच्या खर्च केल्यात 3 षटकांच्या धावा खर्च केल्यात ती क्षमता आहे दोन्ही फलंदाजामध्ये. तशी फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. सुरेश गोलंदाजी मार करते. व्यक्ती पहिला षटक क्रमांक पहिले घेऊन येतोय आपल्या संघासाठी. तो मात्र चिंचोली संघासाठी मात्र सुरेश. सामोरे फलंदाज रघुनाथ. पहिला चेंडू स्ट्रेट ऑन ग्राउंड केलेला फटका. दुसरा षटक होणार का? दुसरा धावची प्रयत्नामध्ये चुकीला माफी नाही. नॉन स्ट्राईकचा फलंदाज होता. स्पीडअप घेणं गरजेचं होतं. आता हे 12 जे चेंडू आहेत ते मात्र रघुनाथ यांनीच खेळणं गरजेचं होतं. खेळणं आहे कारण एक मोठा फलंदाज जावची तिथे बाद झालाय ज्याने मागच्या सामन्यात बॅक-टू-बॅक 2 षटकार खेचले होते. तो रमेश मात्र इथं परत राकेश 1 डाऊन साठी राकेश मैदानामध्ये रवाना झालाय. याच्यानंतर समायोजन करतील बाबूराव मेन फ्रॉम सावळे. हॅलो आणि या दरम्यान आपण पाहतो फाईन लीग रिजन मध्ये आलेला हा दणदणीत कानगणित चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय जवळपास. विचार केला तर 5 या धावसंख्येवरती 33 रन आणि टार्गेट आपण पाहतोय 33 धावसंख्येचा. इथे चांगला फटका दर्जेदार फटका त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतो. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. ते 4 धावा देखील जर का विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण करून देखील 4 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 4 धावांच्या मदतीने नक्कीच अपयश आलं क्षेत्ररक्षकाला कारण त्या ठिकाणी 2 धावा रोखायची गरज होती. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. 2 षटकांचा सामना. चांगली फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे चांगला चेंडू आहे. डॉट डिलिव्हरी. बॅट तर चेंडूचा संपर्क नाही. चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर का विचार केला सुरेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. महत्वाच्या भूमिकेत मेन पंचांच्या भूमिकेत गणेश वाघमारे तर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय संजय वाघमारे. इथे चांगला फटका आहे. बॅटची एज लागते. 1 धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने षटक देखील संपुष्टात आले. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 1 डॉट घेतला. दुसरा बॉल डॉट आहे का? चौकार घेतलेला दुसरा बॉल बरोबर. मध्ये 2 बॉल डॉट आहेत. 1 आणि 5वा 1 चौकार. चौकार 2 चौकार ना डॉट आणि मॅच आहे आपला 150 रुपये तो पण याला तो काय त्याला काय गरजेचं नाव काय फिल्टरला काय मला मध्ये 150 रुपये टाकाव त्याला पण उद्या माझ नाही आणा मग तुला ठेवते मला तर ते असतं तुम्ही सगळं. गोलंदाजी मार्कवर चंदरला आपण पाहतोय. ते 10 धावा तर धावफलकावर. चांगली डिलिव्हरी. 5 चेंडू. चांगली फटकेबाजी केली. या अगोदरच्या
इनिंगमध्ये जवळपास 32 धावा धावफलकावर लगवल्यात आणि त्यानंतर 33 धावांचं टार्गेट सेट केलं आणि त्यानंतर चेस करताना मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतो. चंदरच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी फेकतोय. 5 चेंडू आहेत धावफलकावर विजयासाठी अद्यापही 23 धावसंख्येची गरज आहे. इथे चांगला फटका लॉंग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय कार्पेट लेवलनी थोडंसं फंबल पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी देखील सक्सेसफुल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आत्ता जर का विचार केला 4 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. उद्या 100 की ना मॅच खेळू आपण नको मागविले तर आपल्याला लागलं तर अजून 3 काय आता कोणाशी लावा कोण टीम कमी आली नाही तीच आहे चालत 4 इथे बॅटची तिथे खराब क्षेत्ररक्षण महत्वाचे 4 धावा इथे 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. आता मात्र जर का विचार केला तर 17 धावसंख्येची गरज आहे. नाही गटात खेळू नाही तर उद्या नाही गटात इथे मोठा फटका पुन्हा एकदा 3 चेंडू 17 धावसंख्येची गरज होती. मोठा फटका येणं अपेक्षित होतं. 3 चेंडूमध्ये 3 षटकार येणं अपेक्षित होतं. 2 धावांनी काहीच फरक पडणार नाही. 2 धावा कंप्लीट होतील. इथे खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नाहीये आणि इथे 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 18 धावसंख्येवरती नक्कीच चिंचवली संघाच्या बाजूने सामना झुकतोय की काय. 2 चेंडू 15 धावा. इथे अक्रॉस द लाईन नक्कीच फाईन लेग रिजन मध्ये चेंडू खेळला जातोय परंतु इथे चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी. जर का आपण पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 15 धावसंख्येची गरज आहे. इथे चांगला फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अशा प्रकारे चिंचवली संघ देखील इथे विन होतोय. पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. गौर कामत संघाचा देखील